नमस्कार मित्रांनो. तर आज आहे थायलंडमधला पहिला दिवस. आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत थायलंड. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सौरभ ठाकूर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हॉटेलजवळ मस्त व्ह्यू आहे, पूल वगैरे भारी आहे एकदम. तर जरा मार्केट एक्सप्लोअर करतात, काय खायला भेटते का बघायला लागेल. इथं शोधायला लागतं जाम, आणि भेटते ते पण एवढा भारी भेटतं ना का जामच भारी असतं. इथं काहीतरी बघितलं आधीतनी, काय भेटते का बघायला लागेल. इथं कॅप पण भारी आहेत. हे शॉपचे मालक आहेत, आपली लेवल घ्यायची. स्ट्रीट शॉपिंगला चांगला आहे इकडं मार्केट. थायलंडवाली कॅप आहे. कुठे आहे थायलंडवाली? ती येलोवाली मस्त वाटतं. येलोवाली घेऊ. येलो चांगली वाटेल ना. कुठला? म्हात्रेला काय साबणाची गरज आहे का? तो एव्हर ग्रीन आहे. तो एव्हर ग्रीन. काय काय इथं ओळखतील त्याच भाऊबंद तिकडे सगळे. टॉम अँड जेरी मधल्या जेरीचा चीज केक मी फक्त एवढे दिवस कार्टूनमध्ये बघितलेलं आहे. इकडे बघ. आणि शिनचॅनचा पण आहे. शिनचॅनचा पण केक आहे इथे. टेस्ट करूया आता कसा आहे ते. त्यांचे दुकानवाल्यांकडं 1 रुपया सुट्टा नव्हता, ते तिकीट दिला 1 रुपयाचं. आता काय पोस्टाला लावतो. थायलंडचं तिकीट लावतो आता पोस्टाला. चिकन बर्गर आणि हा स्नॅक्ससाठी तुम्ही चिकनचे डिश, म्हणजे बरेच डिश आहे त्याच्यात, पण एक तर विचारून घ्या, कारण की मेन म्हणजे डिश काय आहे ते समजतच नाही. इथं पोर्क जास्त आहे, पोर्क बीफ वगैरेचे जास्त आहेत. चिकन जर खायचं असेल तर विचारून घ्या एकदा. चिकनचे आहेत इथे बरेच प्रकार आहेत चिकनचे. फुल स्टॉक भरला आहे. एअरटेलची आदलेची सोय इकडचीच आहे. इकडूनच घ्यायचं ना आपल्याला एअरटेलची. एक बर्गर घेतला आहे. आणि हा काय रे? श्रेडेड चिकन. श्रेडेड चिकन आहे. श्रेडेड चिकन पॉप आहे. आता शेअरिंग ऑटो बघायला लागेल. तिकडं हॉटेलला 3 किलोमीटर काहीतरी रस्ता इथून. बघूया काय भेटते का इथून. रात्री एक हॉटेल आम्ही बुक केलेला 1 दिवसासाठी, 1 नाईटसाठी एक हॉटेल बुक केलेला. आता आम्ही हा हॉटेल सोडून चाललो आहे, दुसरा हॉटेल बुक केला तिकडे चाललो आहे, कारण की वेळेवर भेटला नसता तर आधीच बुक करून ठेवलेला आहे. आता हा सोडून आम्ही चाललो आहे दुसऱ्या इथं. तो दुसरावाला पण हॉटेल तुम्हाला दाखवतो कसं आहे.
पैसे बिशे टाकून गेलं, सगळं सामान पण नेलं माझं. बॅटमध्ये हे झालंय, हे थायलंडची टमटम. ही आहे थायलंडची टमटम. आता आजची सवारी टमटममध्ये आहे, इथून त्या सेकंडवाल्या हॉटेलमध्ये. $200 घेतले त्याने, थायलंडचे $200. पेटोंग बीच ला आलो होतो. पेटोंग बीच. फूट मसाज काय नको, नुसत्या मसाज करून काय जावाचा आहे. त्यांच्या बस भारी आहेत रे, बस एक नंबर आहे. अर्धा टेम्पो ना अर्धी बस. स्पीड ब्रेकरला बंदी आहे इकडं. साईडशी गेला उडवला तरी चाललं, पण हॉर्न नाही देणार असं आहे यांचं. उडवणार तर नाही, पण हॉर्न पण देत नाही साईडशी गेले तरी. आमचा सेकंडवाला हॉटेल अंदमंत्राव. And then you go up the lobby. इकडे घेऊन ये बॅग. स्टॅम्प. फुकेट ओल्ड टाउनला आता जाणार आहोत. हे काय करायचं काय?
อันนั้นบางที่แอนนี่เจ๊बर्ड पार्कला जाऊ. बर्ड पार्कला जाऊ. बर्ड पार्कला जाऊन इथं ॲक्टिव्हिटी असते करून घेऊ. नंतर मग उद्या दुसऱ्या ठिकाणी जाता येईल ना. किती 2,000 रुपये. 2,000 रुपये डिपॉझिट. आपल्याकडचे 4,500 रुपये. ओपन. दोन रूम बुक केले. 2 रूमचे 10,000 डिपॉझिट घेतले सिक्युरिटी. वेलकम ड्रिंक कुपन. हॉटेल पण तसं भारी. 10,000 पर रूम दिले. किती दिवस राहणार होते ते? 2 दिवस. 2,000. 2 रूमचे नाही, 2 दिवसाचे 21,000 रुपये. इंडियन या इंडियन येतो सगळं. दोघांचे 42,000 रुपये. 2 म्हणजे 2 नाईट 3 डेज. तुम्ही साईन केली याच्यावर. कुठं टाक मेल सर. फोड आणि मेल टाक. असं चुका करत जातं आयुष्यात. काय फायदा रे तुझा? तिने हे गेलं ना मला काय काय भारी वाटतं. एक नंबर डायरेक्ट. पूल एरिया आहे इकडं. छोटा पूल आहे ना. हां. 2 पूल आहेत. याच्यामधून अजून टोटल 3 पूल आहेत इकडं. हा छोटा आहे सगळ्यात. पण हा पण भारी आहे रे. पण भारी आहे. आपल्याला अजून आहे. हा आपला वरती रूम आहे ना डायरेक्ट. इन्फिनिटी पूल. आपला ग्रँड सी व्ह्यू. वरती जाऊन बघू. अजून रूम पण भेटला नाही कारण की 2 वाजता चेक इन करायचं आहे. ते लवकर आलं तरी घेत नाही लवकर. रूम देत नाही इथं. 2 वाजताच देतील ते. तिथपर्यंत वेलकम ड्रिंक वगैरे करून घेतो.
So now this house, the white one? Yeah, we send it to you. Thank you. रूमची माहिती दिली त्याने. रूम हा रिसॉर्ट पूर्ण मोठा आहे. तिने मार्क केला आहे ना. हा मॅप पूर्ण मॅप दाखवलेला आहे. आणि इथून आमची इथं रूम आहे ही वाली. आणि कॅफेटेरिया हा ना कॅफेटेरिया हा कॅफेटेरिया. इथे 3 स्विमिंग पूल आहे तिकडे. आणि ही त्यांची रिसेप्शन. इथून आमचं लगेज आणि आम्हाला पण घेऊन चाललं आहे. कारण की इथून हा रिसॉर्ट पण खूप मोठा एरिया आहे हा. तिकडं जायला आता गाडी आहे आम्हाला. इथून आमच्या लगेज घेतल्यात. तुला हॉटेलला पोचवायला गाडी गेली. हो फुल ग्रँड सी व्ह्यू पूर्ण खर्च केला आहे. डोंगरावर हॉटेल आहे. डोंगरावर हॉटेल आहे पूर्ण. ओके. बॅग बिग ठेवल्या तिकडं. आता आपल्या रूम पर्यंत घेऊन सोडणार आहे ना. रूमवर डायरेक्ट आपलं वरती येतं एकदम म्हणजे सी व्ह्यू. एकदम वरती आहे सी व्ह्यू. चालत जायला चालत जायचं प्लस तेवढा लगेच घेऊन जायचा बोला तर अर्धा 1 किलो चढून. आता काय टेम्पोचा टेम्पो. खाली जायचा कसा तो विचार पडले मला आता. वरती घेऊन आले फिरायचा कसा घेऊन आले. खाली यायला दिसतात सतत गाड्या करायला लागतील. एकदम सरळ गोष्ट आहे. यांचे बंधुबाई अख्खी जागा घेतली. डोंगराची डोंगरा होती यांची. तेव्हा एवढं मोठं हॉटेल झालं यांचं. मी आता कसलं काय आता प्रश्न पडला एवढा खाली जावाचा कसा काय. व्ह्यू दाखव सायली. व्ह्यू बघ. रोलर कोस्टर वाटतंय. असा उतरायला कसला भारी असेल. दाखवायला आणलं का हॉटेल टूर होती वाटतं. अरे दुगण टेकत नाही सेटवर. पाहिजे होता वरती नेला. वर्षी रिटर्न आणला. आता रूम तर खाली झाला. फक्त एक टूर करा. उभं राहिलं तर डायरेक्ट खाली जाईल. घसरगुंडी एकदम. ओके ओके. कॉर्नरला चला लागली गाडी. उतरा. हाय सावकाश. घसपटा सोडायला कमीच लांब आहे. एरिया खतरनाक आहे. कल्ला तर 9205. वाव एक नंबर. आम्ही काय कार्ड टाकतो. लाईट एक नंबर आहे. बाहेरचा व्ह्यू बघा. सायली व्ह्यू कसा वाटला तुला. एक नंबर आहे ना. इथून तर सनसेट बघायला तर अजूनच मजा येईल. इथून संध्याकाळी सनसेट बघायला जाम भारी वाटणार आहे. पण व्ह्यू मला जामच आवडला. जाम म्हणजे जामच. बाथरूम वगैरे कसं आहे. एक नंबर आहे. एक नंबर. लाईट बाथटब पण आहे मस्त. आणि शॉवरसाठी पण मस्त केलेलं आहे. एरिया पण जाम भरले.
मस्त एकदम. मला बाटपूरून सीन आठवला. मी कुणाल म्हात्रे आणि प्रणित आम्ही लोणावळ्याला गेलेलो असताना ना त्यांच्याकडचा एक पूर्ण बाटप भरून ठेवलेला, फुल पॅक करून ठेवलेला. 3 जण बसलेलो आम्ही. नंतर मग प्रणित वैतागून गेला खाली आणि आम्ही 2 जण बसलेलो बाटप मध्ये माझ्या घरात. फुल भरला वेरला. त्याच्यानंतर मग विचार केला बस झाला आता कंटाळा आला आणि मग सोडून दिला सगळा पाणी याच्यात. पूर्ण प्लेट केला पण